24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। नमस्कार, न्यूज 24 घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे। माझ्या आणि आमदार राम शिंदे यांच्यामध्ये आता कोणतेही मतभेद राहिलेले नसून यापुढील सर्व निवडणुका आम्ही एकत्रित येऊन एका विचारानं लढवणार आहोत, अशी ग्वाही राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व माजी मंत्री आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी आज जामखेड शहरातील चुमळी येथील जाहीर सभेत दिली आहे। लोकसभा निवडणूक प्रचाराच्या निमित्तानं शहरातील जामवाडी, तपनेश्वर, मुख्य बाजारपेठ, शिवाजीनगर, संताजीनगर, सताफुले वस्ती, आरोळे वस्ती आणि चुमळी येथे नागरिकांच्या भेटी घेऊन संवाद साधला। केंद्र आणि राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती देऊन महायुतीच्या उमेदवाराला खंबीरपणे साथ देण्याचं आवाहन त्यांनी केलंय। माजी मंत्री आमदार राम शिंदे, शिवसेना नेते बाबूशेठ टायरवाले, भाजप नेते विनायकराव देशमुख यांच्यासह स्थानिक पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते। चुमळी येथील कार्यक्रम सुरू होताच उपस्थितांनी आमदार राम शिंदे यांच्यावर होत असलेल्या अन्यायाचा प्रश्न उपस्थित केला। आमदार शिंदे यांनीच या चर्चेत हस्तक्षेप करून मंत्री विखे पाटील आणि माझ्यामध्ये आता कोणतेही मतभेद राहिलेले नाहीत, आपल्याला आता महायुतीच्याच उमेदवाराचं काम करायचं आहे, या भागातून 100% मतदान हे महायुतीच्या उमेदवारालाच होईल असं काम करायचंय असं सांगून त्यांनी हा विषय संपवलाय। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर।